गुड बॉलिंग. प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये वाडेकर संघाला विजयाची चाहूल लावून देईल. येणाऱ्या 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. वॉटर मॅच शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण तयार केलं जातोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची कडी नजर आता मग मैदानावरती लागून राहते. का सामना सोपा नाही मैदानावरती. 11 चेंडू 23 धावा. थरार क्रिकेटचा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पूल करण्याचा प्रयत्न. सोपा झेल होऊ शकतोय. सिद्धू चेंडू खाली. सिद्धूकडनं चुका होत नाहीये कधीच आणि फलंदाज बाद अजून एक धक्का. 10 चेंडू 23 धावांची गरज. वॉटर मॅच. हे गीत होतं आमिर खान तेव्हा फार कमी वयाचं होता आणि माधुरी दीक्षित सोबत केला तो चित्रपट कधी न विसरणारा. बघा ऍक्शन रिप्ले कशा मध्ये राहिलं. टॉपेज लागलाय. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता आणि खूप सुंदर झेल सिद्धू पाटीलनं बघतच राहिला पाहतच राहिला आणि झेल टिपलाय त्यांना. वेल जजमेंट. 10 चेंडू 23 धावा. मागच्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या नाही संघासाठी त्यामुळे डोकेडुकी ठरतोय हा सामना मैदानावरती मांडा संघाला. ज्या मांडा संघानं मागचे 2 सामने टॉस जिंकून रन चेस केल्यात. बघायचं तिसऱ्या सामन्यामध्ये तो त्यांचा विजयाची घोडदौड सुरू राहणार की यामध्ये खंड पडणार. येणारे चेंडू 10 आणि 23 धावांची गरज. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा वाडेकर संघ. जिद्द चिकाटीने भरलेला वाडेकर संघ आणि तेवढ्याच ताकदीचा मांडा संघ. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 22 धावांची. करपंचांचा वाईटचा इशारा आलाय आणि गोलंदाजाने लगेच त्याच्यावरती ऍक्शन म्हणजे निश्चित त्यानं रिव्ह्यूची मागणी केली. DRS सिस्टम डिसिजन रिझर्व्ह सिस्टम. हा पहिला प्रयोग झाला जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जॉन्टी रोड्सनं सचिन रमेश तेंडुलकरला रनआउट केलं होतं आणि पहिला निर्णय पंचाकडे आला होता तो आऊट झाला होता आणि त्याने DRS सिस्टम डिसिजन रिझर्व्ह सिस्टम. तर पारदर्शकता अजून क्रिकेटमध्ये कशी येईल यासाठी हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट भरपूर बदललं आहे. मागच्या कित्येक वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेट विकसित झालं आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही पाहिलं की ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मी मगाशी म्हटलं होतं की विक्रम सरांचे निर्णय फार अचूक असतात. फार अचूक असतात निर्णय. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू. यस आम्ही बघत होतो लक्ष आहे का सिद्धूचं पण सिद्धू चेंडू मोजत असतो. 9-22. यस 9-22. 9-22. मजा येईल सामन्यामध्ये. क्लोज एन्काउंटर. मजा येईल सामन्यामध्ये. Oh, lovely delivery with the right decision. Perfect delivery. परफेक्ट गुडलाईनचा वापर केला. चेंडूचा परफेक्ट डिलिव्हरी हँड काउंट करत असताना आणि आता समीकरण कठीण झालं मांडा संघाला. 8 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. 8 चेंडू 23 धावा. कारण मगाशी फेड डिलिव्हरी होती. बरोबर आहे. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. अजून एक मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी. प्रियांशु चेंडू खाली. फलंदाज बाद. दुसरा झेल टिपला प्रियांशुनं. ज्या प्रियांशुनं दुसरा झेल टिपला तो दुसऱ्या चेंडूवरती तो पहिला झेल होता आणि आता दुसरा झेल टिपला त्यानं. 7 चेंडू 23 धावा. मांडे संघाची डोकीडुकी वाढली मैदानावरती. सात चेंडू 23 धावा. मेडन षटक जाऊ शकेल मैदानावरती कारण अजून एकी धावालीने बॅटनं. त्यामुळे बघा चेंडूला खूप चांगलं जजमेंट केलं प्रियांशूनं. अत्यंत धाडसी निर्णय. त्याचा योग्य निर्णय. 7 चेंडू 23 धावा. मांडा संघाची डोकीडुकी आता वाढली. तर ज्या मांडा संघानं मागचे सामने 2 सामने लगातार चेसिंग केले. तिसरा सामना चेसिंग करताना आता मात्र दमछाक झाली. येणारे चेंडू 7-23 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. अजूनही सामना ऑन आहे. बघायचं षटक मेडन पाहायला मिळणार का. फायनल ओव्हर. छान चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया अतुल भोईरचं. ज्या अतुल भोईरनं मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं त्याच अतुल भोईरनं या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं. वॉटर परफॉर्मन्स फ्रॉम द अतुल भोईर. जबरदस्त एंटरटेनमेंट केल्या. जेवढी चांगली फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी केली. मात्र प्रियांशूने देखील त्याला चांगली साथ दिली. हे विसरलं. रायझिंग डिलिव्हरी. काय डिलिव्हरी होती बघा. परफ्यूम डिलिव्हरी देखील म्हटलं जातं. अगदी नाकाच्या जवळनं म्हणजे चेंडूचा
याली वास घेताना त्याला म्हटलं परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं होतं ती डिलिव्हरी पॅलेस 7 चेंडू 23 धावांची गरज आहे